ऐक ना, दादाचा फोन आलेला मला, दादाचा फोन आलेला मला. हा, तो काल ह्याच्या पहिले मी त्याला 4,000 पेमेंट केलेले आणि मग आज सकाळी मी परत 3,500 केले. काय घरामध्ये वापरायला. तर नंतर मला नाही देत तो मम्मीला. मी मम्मीला देऊ की कोणाला देऊ, माझ्याकडे मारून मारून घेतो. मी आहे ना, त्याला नाही देत ना, मम्मीला देतो ना, तो माझ्याकडे मारून मारून घेतो. आता त्या दिवशी मी 1,000 रुपये दिलेले परवा, ते त्याने घेऊन घेतले मम्मीकडे. बोल काय माहिती आहे ना. आता मला परत फोन करून बोलतोय की कोमल मला 500 रुपये जीपे कर ना. कुठनं देऊ? सकाळी मी त्याला 3,500 पाठवलेले, त्याने त्याचे काय केलं? हा, माझे पैसे तो वापरतो. कालच बोलला तो आम्हाला की मी कोमलचे पैसे वापरतो आणि माझे पैसे मी हप्त्यांमध्ये टाकतो. असं थोडी असतं यार, रोज रोज कसला हप्ता. परत फोन करून बोलतो कोमल 500 रुपये जीपे कर ना, मी जातोय. म्हणलं कुठं? बोले मी झोमॅटो मध्ये जातोय. म्हणलं तुम्ही काय करू? मी कुठनं देऊ 500 रुपये? मागतो तर असं साधा झोमॅटो मध्ये. बोलते मी झोमॅटो मध्ये जातोय. म्हणलं मी काय करू? मी कुठनं देऊ तुला सारखं सारखं पैसे? सकाळी मी त्याला 3,500 पाठवले. मी सारखं सारखं कुठनं देऊ पैसे? तूच सांग आता. मी बोललो नाही, तो बोलतो मला, बोलतोय बरं वांधायला नको देऊ का, असं बोलतोय. मी आजा नको देऊ, आहेत ना तो कुठनं तरी माणूस. मम्मी काय बोलून भेटू, मी तर कंटाळले. मी तर असं बोलतोय, मम्मी स्वतःच कंटाळले. आमचे पैसे तो उडवतो पिण्यामध्ये, कपडे घेण्यामध्ये, स्वतःसाठी पैसे वापरायला ठेवतो. आम्हाला उल्लू बनवून. ते पण बोलतो की मी ह्याच्यात टाकलं त्याच्यात टाकलं. कसं टाकत नाही काय नाही. म्हणजे मी त्याला आता 500 रुपये नाही दिले. उल्लू पण आमच्याकडे पैसे घेतो. काय कशाला देऊ पैसे? सारखे सारखे काय पैसे आहे? सानिका आता कमवायला जाते ना, तर सानिकाला बोलतो की 8,000चे घरावर. सानिकाला 8,000 घरात नाही द्यायचे. सानिकाला घरामध्ये 7,500-7,000च द्यायचे. तो जबरदस्ती करतो की नाही 8ला दिलेच ना तो बघ असं. इथं भीमनाथ स्कूल आहे ना, इथं भीमनाथ स्कूलच्या बाजूला एक बिल्डिंग आहे मोठी, तिथे आहे बाजूला. एसी बंद हो गेला. क्रेडिट कार्ड आहे ना, क्रेडिट कार्ड काहीतरी आहे, मला एवढं नाही माहिती. वे जास्त नको बोलू.